Good morning, students. Today we are going to discuss chapter 2, that is chapter 2 or chapter 2, diffusion and imbibition. Diffusion and imbibition. Okay. So first of all, diffusion. The diffusion definition of diffusion. First of all, definition of diffusion. The diffusion means to disperse. Means to disperse. पसरणे, to disperse or to spread, पसरणे or flow out or to flow out, okay, or to extend in all direction or to extend in all direction, okay. So the meaning of word diffusion is to disperse or to spread or to flow out or to extend in all direction. That means the substance, any substance, when it disperse or it spread, म्हणजे त्या ठिकाणी पसरतो किंवा फ्लो आउट वाहतो किंवा सगळीकडे या ठिकाणी एक्सटेंड होतो किंवा पसरतो, तर त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो, दॅट फिनॉमिनॉन इज नोन ॲज द डिफ्युजन. सो द डेफिनेशन ऑफ the diffusion is to spread or to flow out or to disperse or to extend in one direction from region of high concentration to region of low concentration. From region of high concentration to region of low concentration. ओके, म्हणजे या ठिकाणी काय पहा, या ठिकाणी सपोज आपण एखादं भांड घेतलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि पाण्यामध्ये थोडी साखर टाकली, सगळी साखर त्या ठिकाणी कुठे खाली जाऊन बसेल बॉटमला, म्हणजे तिथे त्याचं साखरेचं कॉन्सन्ट्रेशन हाय असेल, ठीक आहे. पण हळूहळू ती साखर विरघळायला लागते, मग खालून ती साखर वरच्या बाजूला स्प्रेड होते, ओके. आणि या ठिकाणी मुवमेंट कुठपर्यंत चालू असते, अंटिल इट अटेन्स द इक्विलिब्रियम. जोपर्यंत संपूर्ण सोल्युशनमध्ये इक्विलिब्रियम येत नाही किंवा सर्व साखरेचं सगळं पाणी जे आहे ते सारख्या गोडीचं त्या ठिकाणी होत नाही, तोपर्यंत ती मुवमेंट त्या ठिकाणी होत असते. मग या ठिकाणी ही जी फिनॉमिनॉन आहे, याच्यामध्ये काय झालं, या ठिकाणी ही जी साखर आहे पाण्यामध्ये काय झाली, डिस्पर्स झाली, स्प्रेड झाली, फ्लो आउट झाली किंवा ऑल डायरेक्शनला मूव्ह झाली. पण या ठिकाणी हे होत असताना महत्त्वाची गोष्ट काय, फ्रॉम रिजन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू रिजन ऑफ low concentration, okay. So the diffusion is defined as the movement of particles or substance the movement of particles or substance from region of high concentration to region of low concentration. From region of high concentration to region of लो कॉन्सन्ट्रेशन, ओके. म्हणजे या ठिकाणी मुवमेंट्स कुणाची, पार्टिकल्स किंवा सबस्टन्सची, कुठून, द रिजन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू रिजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन. तर या ठिकाणी याला आपण काय म्हणतो, डिफ्युजन. किंवा डिफ्युजनच्या अजूनही आपल्याला वेगवेगळ्या डेफिनेशन सांगता येतील, ओके. तर या ठिकाणी अजून एक दोन दुसऱ्या डेफिनेशन्स आपण या ठिकाणी पाहू. The movement of molecules or the solute molecules, okay. The तीसरी definition, movement of molecules or the solute molecules
solid molecule from region of high partial pressure to the region of low partial pressure. High partial pressure to region of low partial pressure. Low partial pressure. So it is known as the, आता या ठिकाणी ही जी मुवमेंट आहे हाय पार्शियल प्रेशर टू लो पार्शियल प्रेशर, तर या ठिकाणी इट इज कशामुळे घडते? इट इज ॲज अ रिझल्ट ऑफ इनहरंट कायनेटिक एनर्जी. इनहरंट कायनेटिक एनर्जी. ओके, आता हे डेफिनेशन काय सांगते पहा. त्या ठिकाणी द मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स और द सॉलिड मॉलिक्युल्स फ्रॉम region of high partial pressure to region of low partial pressure. ओके, बट ॲज अ रिझल्ट ऑफ इनहरंट कायनेटिक एनर्जी. म्हणजे या ठिकाणी ही जी मुवमेंट आहे मॉलिक्युलची किंवा या सॉलिड मॉलिक्युलची हाय पार्शियल प्रेशर टू लो पार्शियल प्रेशर, ही या ठिकाणी कशामुळे होते? तर या ठिकाणी त्या पार्टिकल्सच्या आतमध्ये त्याची स्वतःची जी इनहरंट कायनेटिक एनर्जी असते, तर या ठिकाणी ही इनहरंट कायनेटिक एनर्जी इज रिस्पॉन्सिबल फॉर मुवमेंट ऑफ दिस मॉलिक्युल्स और द solid molecules from region of high partial pressure to region of low partial pressure. तर या ठिकाणी याला आपण काय म्हणतो? इट इज नोन ॲज डिफ्युजन. ओके, इट इज नोन ॲज द डिफ्युजन. Or there is one more definition, the tendency of the molecules of solid, liquid or gas. We will write here, tendency of the molecules of liquid, solid or gas to distribute themselves evenly throughout the available space. Evenly throughout the available space. Until it attains equilibrium. It attains equilibrium. पण आता हे डेफिनेशन काय सांगते? द टेंडन्सी ऑफ मॉलिक्यूल ऑफ सॉलिड, लिक्विड और गॅस टू डिस्ट्रीब्यूट देमसेल्व्स इव्हनली थ्रू आउट द अवेलेबल स्पेस अंटिल इट अटेन्स द इक्विलिब्रियम. आता या ठिकाणी पहा, आपण जर एखाद्या ठिकाणी असं पाणी जर आपल्याकडून जर सांडलं, तर जिकडं या ठिकाणी पाणी जास्त आहे सांडलं किंवा जिथे जास्त पाणी, तिकडून जिथे पाणी नाही त्या बाजूला पाणी व्हायला लागतं. किंवा आता आपण जे साखरेचं उदाहरण पाहिलं की या ठिकाणी पाण्यामध्ये आपण त्या ठिकाणी साखर टाकली, तर त्या ठिकाणी खालच्या भागामध्ये त्या ठिकाणी जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा हाय पार्शियल प्रेशर आहे, तिकडून त्या ठिकाणी लो पार्शियल प्रेशरकडे त्या ठिकाणी ते साखर विरघळत त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट व्हायला लागते. इव्हनली जे त्या ठिकाणी ते जे भांडं आपण घेतले, तर त्याच्यामध्ये जेवढं पण त्या ठिकाणी लिक्विड घेतले अवेलेबल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते डिस्ट्रीब्यूट व्हायला लागतं जोपर्यंत इक्विलिब्रियम होत नाही किंवा सगळंच पाणी गोड होत नाही. तर किंवा जर सपोज आता गॅसचं उदाहरण पाहिलं, तर या ठिकाणी सपोज या ठिकाणी आपण एक बंद रूम घेतली आणि त्याच्या एका कोपऱ्यामध्ये जर उदबत्ती लावली किंवा परफ्यूम स्प्रे केला, तर तो तिथून त्या ठिकाणी तो वास पूर्णपणे या ठिकाणी त्या रूम मध्ये पसरतो. ओके, आणि जोपर्यंत सर्व रूम मध्ये असं होतं का की एका कोपऱ्यात वास येतोय दुसऱ्या कोपऱ्यात येत नाही, तर असं होत नाही. सगळीकडे इव्हनली जेवढा अवेलेबल स्पेस आहे त्या स्पेस मध्ये इक्विलिब्रियम येईपर्यंत ते डिस्ट्रीब्युशन जे आहे
होत असतं आणि रूमचा प्रत्येक कोपरा जो आहे तर तो त्या ठिकाणी सुगंधित होऊन जातो. तर या ठिकाणी मग ह्या ज्या फिनॉमिनॉन आहेत, सो इट इज नोन ॲज द डिफ्युजन. ओके. मग डिफ्युजन म्हणजे काय? इट इज द मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स or the movement of substance from its high concentration region, high concentration to low concentration due to its inherent kinetic energy, and this distribution, it is evenly throughout the available space until it attains the equilibrium. म्हणजे हे पाचही जे डेफिनेशन आहेत ह्या डेफिनेशन मधून आपल्याला एक आउटपुट काय निघतं की movement of molecular substance from high concentration to लो कॉन्सन्ट्रेशन. ओके. आणि हे कशामुळे घडतं? ड्यू टू इनहरंट कायनेटिक एनर्जी. ओके. आणि हे डिस्ट्रीब्युशन कुठपर्यंत चालू असतं? अंटिल इट अटेन्स द इक्विलिब्रियम थ्रू आउट द अवेलेबल स्पेस. ओके. थ्रू आउट द अवेलेबल स्पेस हे चालू असतं डिस्ट्रीब्युशन अंटिल इट अटेन्स द इक्विलिब्रियम. सो इट इज द डिफ्युजन. Then the factors affecting the diffusion. Factors affecting diffusion. Affecting डिफ्युजन. ओके. तर या ठिकाणी कोणते कोणते फॅक्टर्स आहेत जे या ठिकाणी डिफ्युजनवर त्या ठिकाणी अफेक्ट करतात? तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी जर फॅक्टर पाहिलं, द रेट ऑफ डिस्ट्रीब्युशन इज प्रोपोर्शनल टू द कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल. ओके. सो द डिफ्युजन, द रेट ऑफ डिफ्युजन is directly proportional to the kinetic energy of molecule. Okay. So the diffusion of molecule is directly proportional to kinetic energy of the molecule. आता हे कसं पहा, आता आपण एक उदाहरण या ठिकाणी पाहू. The rate of diffusion of molecule is directly proportional to the kinetic energy. Okay, kinetic energy of that molecule. आता उदाहरणार्थ आपण थंड पाणी घेतलं आणि थंड पाण्यामध्ये साखर टाकली. ओके. आणि दुसरीकडे या ठिकाणी काय केलं आपण की गॅसवर त्या ठिकाणी एक पातेल्यामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये साखर टाकली. तर कोणती साखर लवकर विरघळेल? जी गॅसवर आहे. ओके. म्हणजे तिथे काय केलं आपण त्या ठिकाणी टेम्परेचर त्या ठिकाणी सप्लाय केलं. टेम्परेचर दिल्यामुळे काय झालं, ते जे मॉलिक्युल्स आहेत साखरेचे त्यांची कायनेटिक एनर्जी वाढली आणि कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे काय झालं, डिफ्युजन फास्ट झालं, लवकर साखर विरघळून सगळीकडे डिस्ट्रीब्यूट झाली. पण ते जर थंड पाणी असेल तर तिथे कायनेटिक एनर्जी त्याच्या तुलनेमध्ये कमी आहे, कारण टेम्परेचर कमी आहे किंवा नॉर्मल वॉटरच्या थंड पाणी तिथे कायनेटिक एनर्जी त्याच्या तुलनेत कमी आहे आणि त्याच्यामुळे रेट ऑफ डिफ्युजन हा थोडा स्लो असतो त्याच्यामध्ये. म्हणून या ठिकाणी द फर्स्ट फॅक्टर that is the rate of diffusion of molecule is directly proportional to the kinetic energy. Okay. Similarly, the rate of diffusion number 2, the rate of diffusion of the molecule is directly proportional to the size of molecule. Size of molecule. आता इथे पहा, तर या ठिकाणी जर आपण पिठी साखर घेतली, पिठी साखरेमध्ये साखरेच्या मॉलिक्युलची साईज छोटी असते, पण तेच जर आपण मोठ्या आकाराची साखर घेतली तर साईज ऑफ द मॉलिक्युल इज मोर. ओके. मग अशा कंडिशन मध्ये पाण्यामध्ये आपण जेव्हा ती साखर टाकू, कोणती साखर लवकर विरघळेल? जी पिठी साखर आपण ज्याला म्हणतो बारीक पावडर फॉर्म मध्ये असलेली ती लवकर डिझॉल्व्ह होईल आणि जी मोठी साखर आहे तिला डिझॉल्व्ह व्हायला वेळ लागेल. दॅट मीन्स the rate of diffusion is directly proportional to the size of the molecule. Okay. So it is the second factor. Then the third factor, that is the rate of diffusion is directly proportional to the density of media. Directly proportional to density of media. Density of media. Okay. आता पहा, डेन्सिटी ऑफ मीडिया म्हणजे या ठिकाणी तो मीडिया किती घट्ट आहे किंवा किती पातळ आहे हे असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. ओके. डेन्सिटी ऑफ म्हणजे त्या ठिकाणी डेन्सिटी ज्याला आपण घनता म्हणतो, तिथे मीडियाच्या बाबतीमध्ये ते किती तो मीडिया जाड आहे, थिक आहे का थिन आहे.
तर या ठिकाणी हे थिक आणि थिन कसं ठरवायचं? जसं आता पाणी घेतलं, एकदम थिन मीडिया आहे. तेच आपण जर दूध घेतलं तर त्याच्यापेक्षा त्याची डेन्सिटी जास्त आहे, पाण्यापेक्षा दुधाची डेन्सिटी जास्त आहे. आणि त्याच्याहीपेक्षा आपण जर खीर घेतली तर त्याची डेन्सिटी त्याच्याहीपेक्षा जास्त आहे. मग जर आपण या ठिकाणी तिन्हीमध्ये साखर टाकली, पाणी, दूध आणि खीर, तर कुणामध्ये लवकर मिक्स होईल? पाण्यामध्ये, कारण तिथं डेन्सिटी ऑफ मीडिया कसं आहे? थिन आहे. ओके. आणि जसं डेन्सिटी ऑफ मीडिया वाढेल, जसं दूध, खीर, डेन्सिटी ऑफ मीडिया वाढेल तसं रेट ऑफ डिफ्युजन हा स्लो होईल. ओके. तर मग या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. ओके. इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे या ठिकाणी डिफ्युजनचा रेट, डेन्सिटी ऑफ मीडिया वाढत गेला, रेट ऑफ डिफ्युजन हा स्लो झाला. पण या ठिकाणी डेन्सिटी ऑफ मीडिया कमी झाला, रेट ऑफ डिफ्युजन हा वाढला. ओके. सो इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. It is inversely proportional. The rate of diffusion is inversely proportional to the density of media. Okay. Then the next factor. आता या ठिकाणी तीन फॅक्टर. रेट ऑफ डिफ्युजन ऑफ मॉलिक्यूल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी वाढली की रेट ऑफ डिफ्युजन हा डायरेक्टली वाढतो. साइज ऑफ द मॉलिक्यूल, रेट ऑफ डिफ्युजन इन्क्रीजेस विथ रिड्यूस इन साइज. इथे सुद्धा आपल्या या ठिकाणी रिलेशन कसं आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनलच आपल्याला दिसतं. तर रेट ऑफ डिफ्युजन, जर साईज ऑफ मॉलिक्यूलची साईज कमी झाली, रेट ऑफ डिफ्युजन जास्त आहे. मॉलिक्यूलची साईज वाढली, रेट ऑफ डिफ्युजन कमी होतं. ठीक आहे. आणि डेन्सिटी ऑफ मीडियामध्ये पण जितका थिन मीडिया तितकं डिफ्युजनचा रेट फास्ट आहे. जितका मीडिया डेन्सिटी वाढत जाईल तिथं रेट ऑफ डिफ्युजन त्या ठिकाणी काय होत जाईल? कमी होईल. ओके. तर या ठिकाणी अशा पद्धतीने हे तीन फॅक्टर्स आपल्याला दिसतात. Rate of diffusion is directly proportional to kinetic energy. Rate of diffusion is inversely proportional to size of molecule, and rate of diffusion is inversely proportional to the density of media. Okay. Then the rate of diffusion increases. The rate of diffusion increases with increase in temperature. Increase in temperature. जसं आपण या ठिकाणी इथं कायनेटिक एनर्जीच्या इथे या ठिकाणी पाहिलं. ठीक आहे. तर टेम्परेचर वाढलं म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढते. तर या ठिकाणी डिफ्युजनचा रेट हा, टेम्परेचर वाढलं की या ठिकाणी डिफ्युजनचा रेट हा वाढतो. ठीक आहे. सो दिस 4 फॅक्टर्स. देन फिफ्थ फॅक्टर. नेक्स्ट फॅक्टर that is the pressure gradient. प्रेशर ग्रेडियंट. आता प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय? की या ठिकाणी डिफ्युजन प्रेशर म्हणजे काय? की स्प्रेड होत असताना त्या ठिकाणी जेव्हा पार्टिकल्स त्या ठिकाणी स्प्रेड होतात, इट क्रिएट्स अ प्रेशर दॅट इज नोन ॲज द डिफ्युजन प्रेशर. ओके. आणि ग्रेडियंट म्हणजे काय? डिफरन्स. म्हणजे या ठिकाणी हाय कॉन्सन्ट्रेटेड किंवा हाय कॉन्सन्ट्रेशन आणि लो कॉन्सन्ट्रेशन. तर या ठिकाणी या दोन पॉइंटमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतो? डिफरन्स दिसतो. So there is a pressure gradient in between these 2 points. Okay. So the rate of diffusion is or the diffusion, it affects the process of the diffusion. That means when the gradient is more, okay, then diffusion of rate is also more. Okay. So rate of diffusion is directly proportional to pressure gradient. Okay. As the gradient increases, rate of diffusion also increases. That is the directly proportional. Okay. Then next, the rate of diffusion is also affected by the concentration of diffusing particle. The concentration of diffusing particles. म्हणजे डिफ्यूज होणारे जे पार्टिकल्स आहेत
तर त्या ठिकाणी त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याच्यावरही डिफ्युजनचा रेट जो आहे तो डिपेंड असतो. जसं उदाहरणार्थ पहा, गॅस गॅस कंडिशन, गॅस स्टेटस घेऊ आपण. तर या ठिकाणी एखाद्या ठिकाणी सपोज या ठिकाणी थोडीशी आग लागली आणि अचानक धुळीचे लोळ जर उठले, तर या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये जर त्या ठिकाणी धूर निर्माण झाला तर तो फार वेगाने पसरतो. पण या ठिकाणी जर आपण उदबत्ती घेतली तर त्याचा या ठिकाणी स्लो, कारण कॉन्सन्ट्रेशन कमी आहे तिथे डिफ्युजिंग पार्टिकलचं, तर ते एकदम हळूहळू पसरेल रूममध्ये, बरोबर. पण एखादा मोठा जाळ त्या ठिकाणी धूर जर केला तर तो एकदम वेगाने सगळीकडे पसरेल. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिफ्युजिंग पार्टिकल इज अफेक्ट्स द रेट ऑफ डिफ्युजन. ओके. म्हणजे ॲज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ particle, diffusing particle increases, the rate of diffusion is also increases. So here also the relation diffusion is directly proportional to concentration of particles. Concentration of particles. Okay. Then the rate of generally the chemical nature of the diffusing substances, it also plays a most important role. Okay. So the chemical nature. So chemical nature also plays most important role. Okay. The chemicals, it may be the acidic or basic, or it may be electrolyte and non-electrolyte. Okay. So this acidic condition, the acidic chemicals, basic chemicals, electrolytes, they dissolve very rapidly in the water. Okay. But non-electrolytes, they dissolve slowly. So these are the different chemical natures of the substance which affects the rate of the diffusion. Okay. So these are the factors which affects the diffusion. Okay. So we will write again here the first factors. So number one, the diffusion, rate of diffusion is directly proportional to kinetic energy. The rate of diffusion is directly proportional to temperature. टेम्परेचर वाढेल डिफ्युजन, टेम्परेचर वाढेल डिफ्युजन, कायनेटिक एनर्जी वाढेल डिफ्युजन रेट वाढेल. ओके. देन डिफ्युजन is inversely proportional to the size of the particle. Okay. साइज छोटी असेल पार्टिकलची डिफ्युजन रेट जास्त, साइज मोठी डिफ्युजन रेट कमी. ओके. देन फोर्थ, diffusion, rate of diffusion is inversely proportional to density of media. Density of media. Okay. Then pressure gradient, rate of diffusion increases or directly proportional to the pressure gradient. Pressure gradient. Okay. So pressure gradient is more, rate of diffusion is also more. Okay. Then the rate of diffusion is directly proportional to concentration of molecules or substance. Okay. And the seventh factor, chemical nature. Chemical nature. So these are the various factors which affects on the diffusion. Okay. Then importance of diffusion in plants life. Importance. Importance of diffusion in plants life. Okay. So first of all, the passive absorption, it is most important for the ion absorption in the plant. Okay. So passive absorption. Passive absorption means what? The passive absorption means the absorption of
substance inside or molecules inside the plant without expenditure of energy. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या एनर्जीचा वापर न करता ज्यावेळेस सबस्टन्सचे मॉलिक्युल्स त्याच्या आतमध्ये एंटर करतात दॅट इज द पॅसिव्ह मॉलिक्यूल, दॅट इज द passive ion absorption. So this passive ion absorption it takes place with the help of diffusion only. म्हणजे या ठिकाणी प्लांट मध्ये होणारं जे पॅसिव्ह आयन ऍब्सॉर्प्शन आहे तर त्या ठिकाणी इट इज बाय मीन्स ऑफ द डिफ्युजन प्रोसेस. म्हणजे फक्त डिफ्युजन या फेनॉमेनॉननीच त्या ठिकाणी पॅसिव्ह आयन ऍब्सॉर्प्शन जे ते होऊ शकतं. पॅसिव्ह आयन ऍब्सॉर्प्शन म्हणजे आयन ऍब्सॉर्प्शन विदाउट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. Then second, the translocation of food material. Okay, translocation means what? The food material which is produced inside the leaves after the photosynthesis, okay, and it translocated through the phloem up to the all parts of the plant body or up to the roots and all parts of the plant body. So this translocation, the translocation of food material is also takes place by means of the diffusion. Okay, it is for the shorter distance. म्हणजे थोड्याशा अंतरावर जर त्या ठिकाणी फूड ट्रॅव्हल करायचं असेल फूडला फ्लेमच्या थ्रू तर इट इज बाय मीन्स ऑफ द डिफ्युजन. ओके, सो इन ट्रान्सलोकेशन ऑफ द फूड डिफ्युजन प्लेज मोस्ट इम्पॉर्टंट रोल. ओके, देन द थर्ड, water loss of transpiration. Transpiration means the loss of water in the form of vapors. ओके, म्हणजे या ठिकाणी प्लांट बॉडी मधून त्या ठिकाणी जो वॉटर लॉस होतो वेपर फॉर्म मध्ये तर त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द ट्रान्सपिरेशन. सो दिस ट्रान्सपिरेशन इन विच द वॉटर वेपर्स लुजेस water vapor, it goes out or it vapors from intercellular space, it moves, water vapors, it moves from inner atmosphere, that means inside the plant, from inner atmosphere to outer atmosphere. Okay, so this movement is takes place through the stomata. Okay, through stomata. So this movement is takes place through the stomata. Okay, and this movement it takes place through stomata by means of the diffusion. Okay, then the last one, it is the third and the last one, that is the exchange of gases through the stomata. Exchange of gases. Exchange of gases. So exchange of gases means what? The oxygen and carbon dioxide comes out and it go inside the plant. Okay, through the stomata. So that is the exchange of the gases. Oxygen is required for the respiration and carbon dioxide for the photosynthesis. So this exchange of the gases takes place, it is through the stomata. So this exchange of the gases is also takes place by means of the phenomenon that is known as the diffusion. Okay, the diffusionच्या प्रोसेसने या ठिकाणी exchange of gases त्या ठिकाणी घडून येतं. So these are the importance of the diffusion in the plant's life. The first of all, passive ion absorption by means of the diffusion. Translocation of food for the shorter distance is also takes place by means of the diffusion. In transpiration, in this process the water vapors they lost from the plant, that means water vapors they move from inner atmosphere to outer atmosphere. It is by means of the phenomenon diffusion, and the exchange of gases carbon dioxide and oxygen, it is through the stomata, it also takes place by means of the physical phenomenon that is the diffusion. Okay, then we will discuss about the imbibition. So imbibition is a special type of the diffusion. Imbibition. Okay,
So imbibition is, or we will discuss in the next lecture.